आता बोलत असताना आपण पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे। या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि मी काँग्रेसच्याच खासदाराची बायको आहे आणि मी लोकसभेची निवडणूक ही काँग्रेसच्याच तिकिटावर लढणार आहे। लोकसभेच्या उमेदवारींचा आता शेवटचा अंक सुरू झालेला आहे आणि सर्वच उमेदवार जे आहे ते आपले तिकीट कसं पक्क होईल या दिशेने प्रयत्न करत आहेत। परवाच मुंबईला एक मीटिंग झालेली आहे। काँग्रेसचे जे श्रेष्ठी आहेत किंवा राज्य प्रभारी यांच्यासोबत आपल्यासोबत प्रतिभा धानोरकर आहेत ज्या स्वतः इच्छुक आहेत चंद्रपूर लोकसभेसाठी। ताई, काय तुमची मीटिंग झाली परवा मुंबईला आणि काय बोलणं झालं आहे? आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चेनी थल्लाजी यांचा आम्हाला निरोप होता की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुभाषभाऊ धोटे, त्यांच्यासोबत मी, आमचे शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार आणि अडबाले सर शिक्षक मतदारसंघातून जे आमदार आहे, माझ्यासोबत विकासभाऊ ठाकरे, राजू पारवे असे आम्ही 5 आमदार सोबत होतो। त्यांचा निरोप असल्यामुळे आम्ही सकाळची फ्लाईट घेतली आणि भेटायला त्यांना गेलो। फक्त लोकसभेच्या संदर्भात एकंदरीत लोकसभेची परिस्थिती काय आहे, इथचं मताचं बेरीज कसं होईल या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यांनी बोलावलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलो। पण तिकीटबद्दल काय तुम्हाला सांगितलं? कारण चंद्रपूरमध्ये अनेक लोकांनी दावेदारी केली आहे, तुमच्यासोबत काय बोलणं झालं? नाही, दावेदारी जरी केली असेल तरी माझी ही हक्काची तिकीट आहे आणि त्याच्यामुळे दावेदारी कोणी केली तरी पहिला हक्क हा माझा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी बोलावलं आणि त्यांनी बोलावल्यावरती जाणं हे आपलं कर्तव्य होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्यांनी काय सांगितलं चेन्नी थल्ला साहेबांनी तुम्हाला? नाही, त्यांनी असं ठोस काही सांगितलं नाही, पण आम्ही सांगितलेले आम्ही एकंदरीत लोकसभेत जी परिस्थिती आहे, समाजाचं राजकारण आहे, लोकसभेत मागच्या इलेक्शनमध्ये कशी परिस्थिती होती, ह्या सगळ्या लोकसभेचा आढावा त्यांना समजावून सांगितलं। त्यांनी फक्त सगळं ऐकून घेतलं आणि मी पॉझिटिव्ह आहो एवढं त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं, याच्या व्यतिरिक्त ते काही बोलले नाही। कारण असंही सांगितलं जातं, अशी चर्चा आहे की तुम्ही तुमचं तिकीट फायनल झालं सांगितलं, तुम्हाला समोर जा, काम करा, तुमचं तिकीट निश्चित असं सांगण्यात आलेलं, असं आम्हाला माहिती आहे। ती कितपत खरी आहे? नाही, असं फायनल शेवटी हे काँग्रेस आहे। मागच्या वेळेस पण आपल्याला माहीत आहे वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही। अवघ्या तिकीट 12 दिवसाआधी आम्हाला मिळालं आणि फॉर्म भरायच्या 12 तास आधी तिकीट मिळालं। त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये आधीपासून तुमचं तिकीट फायनल आहे किंवा झालं आहे असं कुठलंही वक्तव्य हे नेत्याकडून कधी होत नाही आणि कालच स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग झाली, त्याच्यानंतर अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीचा आदरणीय राहुलजी असतील, खरगेजी असतील, सोनिया मॅडम असतील, ते अंतिम निर्णय घेईल। म्हणून जोपर्यंत पहिली यादी जाहीर होणार नाही तोपर्यंत कुठलंही तिकीट फायनल झालं किंवा आम्हाला आश्वासन दिलं असं आम्ही म्हणणार नाही। पण असंही एक आहे की काही लोक वारंवार अशा प्रकारच्या वावड्या उठवत आहेत की तुम्ही भाजपच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, हे भाजपमधून होत आहे की हे काँग्रेसमधूनच काही लोक करत आहेत? आपल्याला माहीत आहे की आत्ताही आमच्या पक्षात काही भाजपच्या पेरोलवर चालणारे लोक आहे, जे भाजपवाल्यांनी जसे जसे ऑर्डर त्यांना दिले तसे तसे ऑर्डर ते फॉलो करत आहे आणि या अफवा ह्या आमच्या पक्षातील लोकांनी भाजपच्या सांगण्यावरून फैलवलेले आहे की बाबा वेळेवरती ही भाजपमध्ये जाईल, भाजपच्या तिकिटावरती लढेल, पण असला कुठलाही विषय होणार नाही। मी काँग्रेसच्याच खासदाराची बायको आहे आणि मी लोकसभेची निवडणूक ही काँग्रेसच्याच तिकिटावर लढणार आहे। पण असे जे लोक आहेत हे कोण आहेत नेमके आणि यांच्याबद्दल तुम्ही पक्षश्रेष्ठींना काही सांगितलं आहे का की हे लोक जाणून म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असं काही सांगितलं का तुम्ही? आपल्याला माहीत आहे की आता मागील खासदार साहेब गेल्यापासून साधारणतः या 8-9 महिन्याच्या कार्यकालात जे लोक माझा विरोध सगळ्यात जास्त करत आहे तेच लोक या चुकीच्या अफवा फैलवत आहे, पोर्टलवरती चुकीच्या न्यूज रोज लावत आहे आणि ज्या आपण न्यूजपेपरमध्ये सुद्धा बघत आहे तर न्यूजपेपरवाल्यांना सुद्धा ठोस असं पॅकेज त्यांच्याकडून मिळालं म्हणून त्यांच्या बाजूच्या न्यूज हे सगळे न्यूजपेपरवाले लावत आहे। पण असल्या कुठल्याही न्यूज लागल्यानं काही झालं तरी असल्या कुठल्या गोष्टीला भिणारी मी नाही आहे। मी काँग्रेसचीच आहे आणि मी काँग्रेसच्याच तिकीटवरती लढवणार आहे। शेवटी आता बोलत असताना आपण पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे। या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील। एक शेवटचा प्रश्न, आता सुद्धा शिवानी वडेट्टीवार ज्या आहेत त्या म्हणजे त्यांनी तर दावेदारी केलीच होती, दिल्लीला जाऊन त्या तिकीट मागता असं कळतं, तुमचं काय म्हणणं आहे की दिल्लीला जाऊन सुद्धा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तिकीटचा दावा केला आहे?
नाही, तिकीट मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण शिवानी वडेट्टीवार काही माझी प्रतिस्पर्धी नाही किंवा माझ्या रेसमध्ये नाही. त्याच्यामुळे ती दिल्लीला गेली का शिष्टमंडळ नेलं का याचा मला काही फरक पडणार नाही. अशी कितीही लोक नेले न काही केलं तरी शेवटी हे काँग्रेस आहे आणि पक्षश्रेष्ठी त्यांना जे योग्य वाटते तोच निर्णय ते घेते. कोणाच्या शिष्टमंडळ नेल्यानं किंवा काही नेल्यानं काँग्रेसमध्ये कधीही तिकीट वाटप होत नाही. हा शेवटी स्क्रीनिंग कमिटीचा मेन पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील. धन्यवाद. तर कुठलेही शिष्टमंडळ दिल्लीला नेल्यामुळे तिकीट फायनल होत नाही आणि भाजपचे काही लोक जे काँग्रेसमध्ये आहेत तेच माझी बदनामी करतायत, मी भाजपमध्ये जात आहे अशा वारंवार वावड्या उठवत आहे असाही त्यांनी आरोप केला आहे. सारंग पांडे, ABP माझा, पावना, चंद्रपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.